अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजी यांच्या कर्मभूमीमध्ये 2 फेब्रुवारीपासून या ठिकाणी पार पडत आहे। आज या साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस। याच प्रमुख उपस्थिती म्हणजे साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने बोडा यांची ही उपस्थिती राहिली आहे आणि त्यांचा सन्मान आज साने गुरुजी यांच्या या कर्मभूमीमध्ये त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलन या ठिकाणी 2 दिवस झाले सुरू असताना विविध साहित्यिक देशभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता सुद्धा ज्यांनी साने गुरुजी यांनी त्यांच्याविषयी पत्र लिहिलं, प्रिय सुधा नावाचं, ते सर्वांनाच माहिती आहे। अशाच सुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज तुमचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे, काय सांगाल, कसं वाटतं? आज माझा साने गुरुजींची पुतणी म्हणून जो सन्मान झाला, पुष्कळ आनंद होतोय आणि अतिशय संकोचही होतोय। आपण घराणेशाहीवरती बरेचदा बोलत असतो, मीही घराणेशाहीवरती बोलत असते, तेव्हा केवळ रक्ताच्या नात्यानं मी गुरुजींची पुतणी आहे म्हणून माझा सन्मान करावा हे मला खरं म्हणाल तर अतिशय संकोचाचं वाटतं। साने गुरुजींनी त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या जीवनात सतत विचारांची पेरणी केली आणि ते विचार चारी बाजूला अनेक व्यक्तींच्या मनामध्ये रुतले आणि साने गुरुजींना तरुणांकडून जे काम अपेक्षित होतं त्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक तरुण, अनेक लोक काम करीत आहेत। तेव्हा ज्या व्यक्ती साने गुरुजींच्या विचारातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत त्या सगळ्या व्यक्तींचा सत्कार व्हायला हवा असं मला वाटतं आणि तेच खरे सत्काराचे मानकरी आहेत असं मी मानते। दुसरीकडे तुमच्याबद्दल या ठिकाणी पत्र लिहिलेलं होतं साने गुरुजींनी, काय भावना आहेत तुमच्या त्या पत्राबद्दल? साने गुरुजींनी पत्र लिहायची सुरुवात केली त्यावेळेला मी 14-15 वर्षाची होते। तेव्हा त्या लहान वयामध्ये मला त्याचं खूप छान वाटायचं। पत्र आलं रे आलं की मला असं वाटायचं, ते लहान मुलांना वाटतं आपली कॉलर टाईट शाळेमध्ये आपल्याला हे पत्र घेऊन जाता येतं, दाखवता येतं। तेव्हा त्यावेळच्या भावना वेगळ्या होत्या। आज ती सगळी पत्र वाचत असताना त्यातून लहान मुलांना किती चारी बाजूचं ज्ञान देण्याचा प्रयत्न साने गुरुजींनी केलेला आहे। सारा जगातलं ज्ञान त्या लहान मुलांच्यासाठी त्यांनी भरभरून ओतलेलं आहे। मग त्याच्यात परदेशातले लेखक असू देत, वैज्ञानिक असू देत, आपल्या देशातली अनेक मान्यवर व्यक्तिमत्व असू देत, त्याचबरोबर आपल्या निसर्ग, पानं, फळं, फुलं हे त्यांनी लहान लहान गोष्टींतून आणि विविध वर्णनं करून व्यक्त केलेली आहेत। त्यातून गुरुजींना लहान मुलांना आनंद द्यावा आणि आनंद देता देता, गोष्टी सांगता सांगता त्यांना घडवण्याचं काम त्यांनी त्या सुंदर पत्रातून केलं असं मला वाटतं। आणि काही साहित्य हे अखंड गंगेच्या प्रवाहाप्रमाणे जसं चालत राहतं तसा ह्या साने गुरुजींच्या सुंदर पत्रांचा हा अखंड प्रवाह महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना भरपूर काही ज्ञान देत राहील, त्यांना घडवत राहील असा मला विश्वास वाटतो। माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस बालपणी साने गुरुजींनी तुम्हाला पत्र लिहिलं, साने गुरुजींसोबतचा तुमचा प्रवास, काही मोजक्या आठवणी आमच्या दर्शकांपर्यंत सांगाल का? फार कमी सहवास मला मिळाला, कारण साने गुरुजींनी अमळनेरच्या शाळेतून राजीनामा दिला 30 साली आणि गांधीजींच्या हाकल त्यांनी जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यावा त्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि 30 पासून तर 1945पर्यंत सतत साने गुरुजी भूमिगत तरी असायचे किंवा तुरुंगात तरी असायचे। त्यामुळं तो जो काळ होता त्या काळामध्ये गुरुजींचा प्रत्यक्ष सहवास मला लाभलाच नाही। माझी आणि गुरुजींची ओळख की साने गुरुजी आपले काका आहेत, ते तुरुंगात आहेत, ही ओळखच मुळी अशी झाली की माझे वडील मला म्हणायचे, दिवाळी आहे पण आपला अण्णा
जेलमध्ये आहे, तो गोडधोड खात नसेल, त्याला कोरडं अन्न मिळत असेल, तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि अशी माझी गुरुजींची खरं म्हणजे ओळख झाली की माझे काका जे साने गुरुजी पुढे जाऊन प्रसिद्ध झाले, ते तुरुंगात आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला, ही त्यांची पहिली ओळख. आणि त्यानंतर 1945 साली ते सुटले, त्यावेळेला प्रत्यक्ष मी साने गुरुजींना पाहिलं. आणि हां, त्यापूर्वी त्यानंतर पंढरपूरच्या उपोषणाच्या वेळेला मी त्या ठिकाणी 2-4 दिवस जाऊन राहिले होते. तेव्हा असा गुरुजींचा सहवास मला फारसा लाभला नाही. मी बोर्डीच्या शाळेत शिकत होते, त्या ठिकाणी गुरुजी आपल्या भावाकडे येत असत, तेव्हा जो काही सहवास काही मिनिटांचा किंवा काही तासांचा मिळायचा तोच खरा सहवास. कारण त्या काळात अनेक गावातले लोक, त्या बोर्डी गावातले 75 लोक स्वातंत्र्य सैनिक होते आणि असे अनेक गुरुजींना भेटायला येणारे जे लोक असायचे, त्यांना गुरुजींना भेटावं लागायचं. प्रत्यक्ष मला ते 2 दिवस आले तर त्यातले 2 ताससुद्धा भेटायला मिळतच असं तसं नव्हे. तेव्हा असा जो सहवास किंवा आठवणी म्हणतात त्या फार मोजक्या आहेत. त्यांची खरी भेट झाली ती सुंदर पत्रातून, त्यांच्या विविध साहित्यातूनच झालेली आहे. तीच खरी माझी ओळख. एक शेवटचा प्रश्न असा आहे माझा की काल अजित पवार या ठिकाणी आले होते. साने गुरुजींनी त्यांचे स्मारक व्हावं, या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचावाला पाठपुरावा करावा अशी त्यांनी या ठिकाणी खुल्या व्यासपीठावरती अपेक्षा व्यक्त केलेली आहेत. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? माफ करा, त्यांच्या घोषणेबद्दल त्याची पूर्वपीठिका काय आहे ह्याबद्दल मला मुळीच काही माहीत नाही. तेव्हा मी तसं काही बोलू इच्छित नाही. परंतु शासनानं जर असं ठरवलं असेल की साने गुरुजींची विविध ठिकाणी स्मारकं व्हावीत, तर मी एवढंच म्हणेन की साने गुरुजींचे स्टॅच्यू उभे करू नका. गुरुजींचे विचार हे पर्कोलेट होऊन सर्वांच्या पर्यंत आणि तरुणाईपर्यंत कसे पोचतील ह्यासाठीचे विविध प्रयत्न, विविध कॉलेजेसमध्ये त्यांच्या विचारांवरती सेमिनार्स व्हावे, चर्चा व्हाव्यात आणि ते लोकांपर्यंत पोचावेत, हे मला स्मारकातून अपेक्षित आहे. धन्यवाद. आपण बघितलं तर या ठिकाणी की या होत्या सुधा साने, साने गुरुजींच्या पुतणी, आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की फक्त स्मारक उभे नका करू, तर साने गुरुजींचे विचार हे प्रत्येकांपर्यंत पोहोचावे अशीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.